श्री स्वामी समर्थ। आषाढी एकादशी रविवारी 6 जुलैला आलेली आहे। आता बऱ्याच जणांना प्रश्न पडला आहे की आषाढी एकादशीच्या दिवशी केस धुवावेत का? बऱ्याच ठिकाणी हे 3 पदार्थ या दिवशी खाल्ले जातात। तुम्ही एक वेळेस उपवास नाही केला तरी चालेल, परंतु हे 3 पदार्थ आपल्याला चुकूनही आषाढी एकादशीच्या दिवशी, त्याचप्रमाणे प्रत्येक महिन्यात येणाऱ्या एकादशीच्या दिवशी खायचे नाही, नाहीतर आपण जे पण व्रत करतो याची संपूर्ण फळ आपल्याला प्राप्त होत नाही। तर बघा, आषाढी एकादशी या दिवशी केस धुवावेत का? तर आषाढी एकादशीचा आणि केस धुण्याचा काहीही संबंध नाही। तुम्ही एकादशीच्या दिवशी तुमचे केस धुवू शकतात। आता दुसरं म्हणजे आषाढी एकादशीची पूजा घरी कशी करावी या विषयीचा डिटेल्स व्हिडिओ आपल्या चॅनलवर आलेला आहे, तो व्हिडिओ तुम्ही पाहू शकतात। त्यानंतर या दिवशी जर का आपण उपवास करत असाल किंवा आपल्याकडनं उपवास करणं शक्य नसेल तरी देखील चुकूनही आपल्याला हे 3 पदार्थ खायचे नाहीये। सर्वात महत्त्वाचं म्हणजे उपवासामध्ये बऱ्याच ठिकाणी भगर खाल्ली जाते, बऱ्याच ठिकाणी भगर खाल्ली जात नाही, ज्याला आपण वरई देखील म्हणतो। तर तुमच्या घराण्यात तुमच्या मोठ्या व्यक्तींना तुम्ही विचारा, जर का तुमच्या घरात भगर खात असाल तर तुम्ही या दिवशी भगर खाऊ शकतात, कारण एकादशीच्या दिवशी भगरीचे पदार्थ हे खाल्ले जातात। त्याचप्रमाणे साबुदाण्याचे पदार्थ देखील खाल्ले जातात, परंतु बऱ्याच ठिकाणी एकादशीला फलाहार करून हा उपवास केला जातो। बऱ्याच ठिकाणी एकादशीच्या दिवशी तिखट पदार्थ खाल्ले जात नाही, त्याचप्रमाणे जे पदार्थ पचायला जड असतात असे पदार्थ खाल्ले जात नाही, तर या दिवशी हलके पदार्थ खाल्ले जातात। तुमच्याकडे वरई खात असाल तर तुम्ही नक्कीच खाऊ शकतात, कारण उपवासाला वरई खाल्ली जाते। साबुदाण्याची खिचडी देखील प्रत्येक ठिकाणी खाल्ली जाते। तुमच्या घरात जर का खात नसाल तर तुम्ही खाऊ नका। त्यानंतर या दिवशी जर का तुम्हाला मासिक धर्माचा 4था दिवस असेल तर तुम्ही पूजा करू शकतात का, सेवा करू शकतात का? आता बरेच जण एकादशीच्या दिवशी संक्षिप्त श्रीमद भागवत पारायण, बघा, श्रीमद भागवत ग्रंथाचं पारायण करत असतात। जर का तुम्हाला 4था दिवस असेल तर तुम्हाला हे पारायण करता येणार नाही, कारण आपण 5व्या दिवशी कुठलीही सेवा किंवा देवपूजा करत असतो, त्यामुळे 4थ्या दिवशी तुम्हाला पूजा किंवा कुठल्याही सेवा करता येणार नाही। तुम्ही जास्तीत जास्त या दिवशी नामस्मरण करू शकतात। काही ठिकाणी 4थ्या दिवशी डोक्यावरनं पाणी घेऊन घरात घेतलं जातं। जर का तुमच्या घरात तशी पद्धत असेल, तुमच्या घरात जर का तसं चालत असेल आणि जर का तुमच्या अंगावरून अजिबात जात नसेल तर तुम्ही तुमच्या घरात विचारून तुमच्याकडे चालत असेल तर तुम्ही या सेवा, ही पूजा करू शकतात। परंतु शक्यतो 5व्या दिवशी डोक्यावरून पाणी घेऊन, ते पण जर का अंगावरून श्राव होत नसेल तरच तुम्ही पूजा सेवा ह्या करू शकतात। त्यानंतर बघा, या दिवशी आपल्याला चुकूनही कोणते 3 पदार्थ खायचे नाहीये। तुम्ही जरी उपवास करत नसाल तरी देखील तुम्ही चुकूनही ह्या चुका करू नका। सर्वात महत्त्वाचा पदार्थ म्हणजे भात। या दिवशी चुकूनही भात खाऊ नये, कारण याची देखील एक कथा आहे। त्या कथेनुसार तांदूळ हा तामसिक पदार्थ आहे। दुसरा पदार्थ म्हणजे आपल्याला या दिवशी जेवणात कांदा लसूण वापरायचा नाही। कांदा लसूण हे देखील तामसिक पदार्थ असल्यामुळे आपण कांदा लसूण या दिवशी चुकूनही खायचा नाहीये। त्यानंतर बघा, घरात सर्वांना उपवास असतो, एखादी अशी व्यक्ती असते की ती उपवास करत नाही, मग अशा वेळेस आपण स्वयंपाक काय करायचा म्हणून खिचडी भात करतो, तर तुम्हाला या दिवशी चुकूनही खिचडी भात देखील करायचा नाहीये। म्हणजे या दिवशी काय, आपल्याला चुकूनही भाताचं सेवन करायचं नाहीये। त्यानंतर आपण उपवास करत जरी नसाल, उद्या रविवार देखील आहे, आपण चुकूनही घरात मांसाहार करायचा नाहीये। तर हे जे पदार्थ आहेत या दिवशी आपल्याला चुकूनही खायचे नाही। त्यानंतर एकादशीला चुकूनही तुळशीपत्र तोडू नये। तुम्ही तुळशीपत्र आदल्या दिवशी तोडून ठेवू शकतात। त्यानंतर तुम्हाला तुळशीपत्र तोडायला शक्य झालं नाही तर तुम्ही एकादशीच्या दिवशी तुळशीपत्र अगदी 5-10 रुपयाचे विकत आणून घेऊ शकतात। धन्यवाद। श्री स्वामी समर्थ।